Hello students, good morning everybody. Welcome to online physics lectures. Today we are going to study chapter 11, that is magnetic materials. मित्रांनो, या चॅप्टरचा बराचसा भाग जो आहे हा कोविड परिस्थितीमुळे वगळण्यात आलेला आहे. अत्यंत छोटासा भाग तुमच्यासाठी इथं आपल्याला घ्यायचा आहे. रिड्यूस्ड सिलेबसचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकावरनं हा चॅप्टर मी शिकवतो आहे. तुमच्या लक्षात येईल कुठले कुठले आर्टिकल्स या परीक्षेसाठी आपल्याला वगळण्यात आलेले आहे ते तुम्ही तुमच्या पुस्तकात मार्क करून घ्यायचे. यू हॅव स्टडीड अबाउट मॅग्नेटिक डायपोल अँड डायपोल मोमेंट ड्यू टू अ शॉर्ट बार मॅग्नेट. मॅग्नेटिक डायपोल म्हणजे मॅग्नेटचं निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड मोजणारी क्वांटिटी म्हणजे डायपोल मोमेंट किंवा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आपण 11वीला मॅग्नेटिक डायपोल आणि डायपोल मोमेंट याबद्दल 11वीला माहिती मिळवलेली आहे. ऑल्सो यू हॅव स्टडीड अबाउट मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ शॉर्ट बार मॅग्नेट ॲट अ पॉइंट इन इट्स विसिनिटी. त्या मॅग्नेटच्या अवतीभोवती एखादा पॉइंट जर आपण घेतला तर त्या पॉइंटवरती मॅग्नेटिक फील्डची किंमत किती हे काढण्यासाठी आपण 3 एक्सप्रेशन 11वीला घेतलेले आहेत. when such a small bar magnet is suspended freely, it remains along geographic north-south direction. This property can be readily used in navigation. आपल्याला माहिती आहे जर आपण एखादा शॉर्ट बार मॅग्नेट फ्रीली सस्पेंड केला तर तो नेहमी जॉग्राफिक नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनकडे पॉइंट करतो. मॅग्नेटच्या या प्रॉपर्टीचा उपयोग आपल्याला नॅव्हिगेशन म्हणजे दिशा प्रवास करत असताना दिशा ओळखण्यासाठी आपल्याला मॅग्नेटच्या या प्रॉपर्टीचा वापर करता येऊ शकतो. इन द प्रेझेंट चॅप्टर you will learn about the behavior of a short bar magnet kept in two mutually perpendicular magnetic fields. या चॅप्टर मध्ये जर आपण 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्ड्स मध्ये जर एखादा शॉर्ट बार मॅग्नेट ठेवला तर तो कसा बिहेव करेल, त्याच्यावरती काय काय परिणाम होतील हे आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे. You will also learn about different types of magnetism. मॅग्नेटिझमचे वेगवेगळे प्रकारही या चॅप्टरमध्ये आपण स्टडी करणार आहोत. प्रकार कुठले कुठले आहेत? डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम. हा भाग सिलेबसमधून या वर्षासाठी कमी केलेला आहे. विथ देअर प्रॉपर्टीज अँड एक्झाम्पल्स. ॲट द एंड यू विल लर्न अबाउट ॲप्लिकेशन्स ऑफ मॅग्नेटिझम such as permanent magnet, electromagnet आणि मॅग्नेटिक शिल्डिंग. या चॅप्टरच्या अंती आपण मॅग्नेटिझमचे काही ॲप्लिकेशन्स घेणार आहोत, काही उपयोजन घेणार आहोत, ज्यामध्ये आपण परमनंट मॅग्नेट, इलेक्ट्रोमॅग्नेट आणि मॅग्नेटिक शिल्डिंग याबद्दल माहिती प्राप्त करणार आहोत. Torque acting on a magnet placed in uniform magnetic field. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेट ठेवल्यानंतर त्याच्यावरचा टॉर्क आपण 11वीला टॉर्क ॲक्टिंग ऑन इलेक्ट्रिक डायपोल इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डसाठी रिलेशन डिराईव्ह केलं होतं. सेम त्याच पद्धतीने हे डेरिव्हेशन इथं आहे. फॉर्म्युला महत्त्वाचे आहेत. टाऊ इज इक्वल टू mb sin थीटा. 11वीला टाऊ इज इक्वल टू QE साइन थीटा आलं होतं. क्यूच्या ऐवजी क्यू म्हणजे चार्ज आहे. इथं मॅग्नेटिक पोल घ्यायचा आहे ज्याची स्ट्रेंथ m आहे. E च्या ऐवजी B घ्यायचं आहे म्हणजे मॅग्नेटिक फील्डची तीव्रता, मॅग्नेटिक इंडक्शन साइन थीटा ॲज इट इज. मॅग्नेटला युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी साठते आणि पोटेन्शियल एनर्जीची किंमत UM इज इक्वल टू
मायनस mb कॉस थिटा. दोन केसेस घेतल्या होत्या. पॉइंट जर ॲक्सिसवरती किंवा इक्वेटरवरती असेल तर डिटेलमध्ये आपण जाणार नाही, थोडक्यात तुम्हाला कंपॅरिझन करून सांगितलं. इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे जे सर्व फॉर्म्युला आहेत, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझममध्ये समानता आहे, त्यामुळं इलेक्ट्रोस्टॅटिक्सचे सर्व फॉर्म्युलाज इथं ॲप्लिकेबल आहेत. फक्त त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्डचे काही परिवर्तन मॉडिफिकेशन करावे लागतील. पहिला भाग आहे ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन मटेरियल्स. काही पदार्थ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवतात. मग या पदार्थांमध्ये मॅग्नेटिझमची ओरिजिन, निर्मिती कुठून आणि कशी होते आहे हे आपल्याला बघायचं. इन ऑर्डर टू अंडरस्टँड मॅग्नेटिझम इन मटेरियल्स we have to use basic concepts such as magnetic poles and magnetic dipole moment. In 11th standard, you have studied about magnetic property of a short bar magnet such as its magnetic field along its axial and equatorial direction. What makes some materials behave like a magnet while others don't? पदार्थामध्ये असं काय आहे की ज्यामुळे काही पदार्थ मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवतात आणि इतर पदार्थ जे आहेत तशा मॅग्नेटिक प्रॉपर्टीज दाखवत नाही. टू अंडरस्टँड इट, वन मस्ट कन्सिडर बिल्डिंग ब्लॉक ऑफ एनी मटेरियल, दॅट इज ॲटम. पदार्थामध्ये मॅग्नेटिझम का आहे किंवा का नाही हे समजून घेण्यासाठी पदार्थाचं बिल्डिंग ब्लॉक म्हणजे निर्मितीचं स्रोत म्हणजे ॲटम याबद्दल आपल्याला माहिती मिळवणं आवश्यक आहे. इन ॲन ॲटम, निगेटिव्हली चार्ज्ड इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये काय आहे? कन्सिस्टिंग ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. The details about it will be studied in chapter 15. आपण atoms, molecule and nuclear यामध्ये ॲटमचं स्ट्रक्चर याबद्दल माहिती मिळवलेली आहे. You have studied in the periodic table in chemistry in 11th standard that chemical properties are dominated by electrons orbiting in the outermost orbit of atom. This also applies to magnetic properties as described below. तुम्ही 11वीला केमिस्ट्रीमध्ये स्टडी केलेला आहे. कुठल्याही पदार्थाच्या ज्या काही केमिकल प्रॉपर्टीज असतात त्या कोणामुळे असतात तर आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉन्समुळे असतात. सो केमिकल प्रॉपर्टीज आर डॉमिनेटेड बाय इलेक्ट्रॉन्स ऑर्बिटिंग इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ द ॲटम. दिस ऑल्सो अप्लाइज फॉर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. मग पदार्थांमध्ये ज्या काही मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत त्या कोणामुळे आहे तर पदार्थामध्ये असणाऱ्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधील फ्री इलेक्ट्रॉन्स बद्दल. मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम. ॲटम मध्ये न्यूक्लियसच्या भोवती रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे उद्भवणारं निर्माण होणारं मॅग्नेटिक मोमेंट. लेट अस कन्सिडर an electron revolving around positively charged nucleus in a circular orbit as a simple model. एका सिंपल मॉडेलच्या स्वरूपामध्ये आपण ॲटम मधील इलेक्ट्रॉन घेणार आहोत. हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय. इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज्ड आहे. A electron revolving in an orbit is equivalent to a current loop. इलेक्ट्रॉन हा चार्ज आहे. आपल्याला माहिती आहे चार्ज जेव्हा मोशन मध्ये येतो तेव्हा करंट निर्माण होतो. मग हा इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतोय, तो मूव्ह होतो आहे म्हणजे करंट निर्माण करेल. मग या सर्क्युलर मोशनला आपण कुणासारखं बघू शकतो तर इलेक्ट्रॉनचं ॲटम मध्ये न्यूक्लियसच्या भोवती जे सर्क्युलर मोशन आहे त्याला टायनी
करंट लूपच्या स्वरूपात आपण त्याला बघू शकतो. सो इलेक्ट्रॉनचं न्यूक्लियसच्या भोवतालचं सर्क्युलर मोशन म्हणजेच एक टायनी करंट लूप आहे. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ड्यू टू अ करंट लूप इज गिवन बाय m ऑर्बिटल इज इक्वल टू IA. जर एखाद्या कॉइल मधनं करंट I जात असेल तर ती करंट कॅरिंग कॉइल मॅग्नेटिक फील्ड निर्माण करते. हे मॅग्नेटिक फील्ड एका मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड सारखं असतं. मग या करंट कॅरिंग कॉइलचं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय आहे, त्यातील करंट आणि त्या कॉइलचा एरिया या दोघांचा गुणाकार I मल्टिप्लाइड बाय A. A is the area enclosed by the loop and I is the current. मग magnetic dipole moment due to current loop is given by formula आहे m orbit is equal to I multiplied by A. It is only a part of the magnetic moment of an atom and is referred as orbital magnetic moment. हे जे मॅग्नेटिक मोमेंट आपण घेतलेलं आहे करंटमुळे निर्माण होत आहे, हे फक्त एकूण मॅग्नेटिक फील्डचा एक भाग आहे. तो हे मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशनमुळे निर्माण झालेलं आहे, म्हणून आपण त्याला नाव काय दिलेलं आहे, m ऑर्बिटल. ORB म्हणजे ऑर्बिटलसाठी. मग m ऑर्बिटल हे त्या ॲटमच्या एकूण मॅग्नेटिक फील्डचा एक भाग आहे आणि हा भाग इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशनमुळे निर्माण झालेला आहे. An electron possesses an intrinsic angular momentum. या इलेक्ट्रॉनला स्वतःचं आंतरिक अँग्युलर मोमेंटम देखील असतं विथ स्पिन अँग्युलर मोमेंटम. इलेक्ट्रॉनमध्ये स्पिन मोशन आहे म्हणजे त्याच्याकडे स्पिन अँग्युलर मोमेंटम पण असेल. स्पिन magnetic dipole moment results from the intrinsic spin. स्पिन मोशनमुळे डायपोल मोमेंट निर्माण होत आहे आणि हे जे मॅग्नेटिक मोमेंट स्पिन मोशनमुळे निर्माण झालेलं आहे त्याला स्पिन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणायचं. मग इलेक्ट्रॉनकडे दोन प्रकारे मॅग्नेटिक फील्ड आहे. दोन प्रकारचं मॅग्नेटिक फील्ड कुठलं आहे, एक इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशनमुळे आणि दुसरं जे आहे ते आहे इलेक्ट्रॉनच्या स्पिन मोशनमुळे. कन्सिडर an electron moving with constant speed v in a circular orbit of radius r about the nucleus as shown in figure. आपण एक इलेक्ट्रॉन घेतोय जो कॉन्स्टंट स्पीड v ने एका सर्क्युलर ऑर्बिट ज्याचे रेडियस r आहे या ऑर्बिट मध्ये तो न्यूक्लियसच्या भोवती फिरतो आहे. इफ द इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2 pi r म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ द सर्क्युलर ऑर्बिट. सो इफ द इलेक्ट्रॉन ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 2 pi r इन टाइम t, कॅपिटल T म्हणजे पिरियॉडिक टाइम आणि पिरियॉडिक टाइमचा अर्थ होतं टाइम टेकन टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन. मग वन रिव्होल्यूशन मध्ये कॅपिटल T एवढा टाइम लागेल आणि या वेळेमध्ये तो सर्कम्फरन्स म्हणजे 2 pi r एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. देन इट्स ऑर्बिटल स्पीड v इज इक्वल टू, स्पीड साठी फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे 2 pi r आणि एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेला टाइम कॅपिटल T आहे. सो v इज इक्वल टू 2 pi r upon t. Thus, the current I associated with this orbiting electron of charge E is, या इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे निर्माण झालेला जो काही करंट आहे याची किंमत, करंट इज चार्ज अपॉन टाइम. इलेक्ट्रॉनवरती चार्ज आहे E, त्याला एक ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो आहे T. सो करंट इज चार्ज अपॉन टाइम म्हणजे E अपॉन T. टी ची किंमत आपल्याला माहिती आहे, सर्क्युलर मोशन मध्ये आपण पहिल्या चॅप्टर मध्ये स्टडी केलेला आहे. टी इज 2 पाय अपॉन ओमेगा आणि ओमेगाची किंमत आहे v अपॉन r.
मग या किमती जर आपण या फॉर्म्युल्यामध्ये जर टाकल्या तर आय इज इक्वल टू ई ॲज इट इज राहणार आहे. ओमेगाची किंमत 2 पाय अपॉन ओमेगा, सॉरी टी ची किंमत 2 पाय अपॉन ओमेगा. मग 2 पाय ओमेगा न्यूमरेटरला घेतला तर तो गुणाकाराच्या स्वरूपात जाईल. सो आय इज इक्वल टू ई ओमेगा अपॉन 2 पाय. ओमेगाची किंमत व्ही अपॉन आर आहे. सो ई अपॉन 2 पाय ॲज इट इज ठेवले. इथं ओमेगाच्या ऐवजी आपण किंमत टाकली व्ही डिवायडेड बाय आर. द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट associated with orbital current loop is. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटची किंमत आपण इथं बघितली, एम ऑर्बिटल इज इक्वल टू आय मल्टिप्लाइड बाय ए. आपल्याला करंट मिळालेला आहे. सो एम ऑर्बिटल इज इक्वल टू आय ए. आयची किंमत ई व्ही अपॉन 2 पाय आर. एरिया या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशनमुळे हा मधला जो एरिया आहे त्याची किंमत असेल पाय आर स्क्वेअर. एक आर कॅन्सल झाला. सो शिल्लक राहिलं 1/2 ई व्ही मल्टिप्लाइड बाय आर. इक्वेशन 11.10. फॉर दिस इलेक्ट्रॉन ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज. पुन्हा पहिल्या चॅप्टरमध्ये अँग्युलर मोमेंटम साठी आपण फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, एल इज इक्वल टू एम व्ही आर. इथं एमच्या ऐवजी एम ई घेतोय कारण इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रॉनचं मास एम ई गुणिले त्याची व्हेलॉसिटी व्ही गुणिले त्याची ऑर्बिटची रेडियस आर. सो या इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमची किंमत किती आहे? एल इज इक्वल टू एम ई व्ही आर, वेअर एम ई इज मास ऑफ एन इलेक्ट्रॉन. हेन्स द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इक्वेशन 11.10 कॅन बी रिटन ॲज. इथं या इक्वेशनला आपल्याला लिहिता येईल एम ऑर्बिटल इज इक्वल टू 1/2 ई व्ही आर. 1/2 ई या फॉर्म्युल्यामध्ये एल ची किंमत जी आहे एम ई व्ही आर आहे. सो इथं एम ई व्ही आर ही किंमत टाकलेली आहे आपण. या इक्वेशनमध्ये एम ई ने मल्टिप्लाय केलं आणि एम ई ने डिवाइड केलं तर काही फरक पडणार नाही. मल्टिप्लाय अँड डिवाइड आर एच एस बाय एम ई. मग शिल्लक काय राहिलं 1/2. 1/2 डिनॉमिनेटरचा एम ई बाजूला घेतला. मग आता काय राहिलं एम ई मल्टिप्लाइड बाय ई मल्टिप्लाइड बाय व्ही मल्टिप्लाइड बाय आर. ई अपॉन ट्वाइस एम ई बाजूला घेतला. एम ई व्ही आर शिल्लक राहतोय. एम ई व्ही आर म्हणजे अँग्युलर मोमेंटम एल आहे. सो ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटची किंमत ई अपॉन ट्वाइस एम ई मल्टिप्लाइड बाय एल. दिस इक्वेशन शोज दॅट ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज प्रपोर्शनल टू अँग्युलर मोमेंटम. ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट त्या इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटमला प्रपोर्शनल आहे. बट ॲज द इलेक्ट्रॉन बिअर्स निगेटिव्ह चार्ज, द वेक्टर एम ऑर्बिटल अँड एल आर इन अपोजिट डायरेक्शन. इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि या निगेटिव्ह चार्जमुळे ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आणि एल या दोघांचं डायरेक्शन अपोजिट असणार आहे. So L and M orbital are in opposite direction and perpendicular to the plane of the orbit. हे दोन्ही डायरेक्शन एकमेकांना अपोजिट आहेत आणि दोघेही त्या ऑर्बिटचा जो प्लेन असेल त्या ऑर्बिटच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतील. इथं बघा, इथं हा इलेक्ट्रॉन या सर्कलमध्ये रिव्हॉल्व करतोय म्हणजे प्लेन ऑफ ऑर्बिट हॉरिझॉन्टल आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट वरच्या बाजूला दाखवलेला आहे. अँग्युलर मोमेंटम हे खालच्या बाजूला दाखवलेलं आहे. हेन्स व्हेक्टोरियली वेक्टरच्या स्वरूपात हे इक्वेशन लिहायचं ठरलं तर एल आणि एम ऑर्बिटल डायरेक्शन अपोजिट आहे. सो एम ऑर्बिटल बार इज इक्वल टू मायनस चिन्ह दिलेलं आहे ई अपॉन ट्वाइस एम ई एल बार.
इथं निगेटिव्ह चिन्हाचा अर्थ एम ऑर्बिटल आणि एल या दोघांचे डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून आपण इथं मायनस चिन्ह घेतलेलं आहे. द सेम रिझल्ट इज ऑब्टेन्ड युजिंग क्वांटम मेकॅनिक्स. आता या इक्वेशन मध्ये हा जो रेशिओ आहे ई अपॉन ट्वाइस एम ई, म्हणजे हा भाग हा कॉन्स्टंट असेल. सो द रेशिओ ई अपॉन ट्वाइस एम ई इज कॉल्ड गायरोमॅग्नेटिक रेशिओ. ही किंमत ई अपॉन ट्वाइस एम ई जी आहे कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं नाव आहे गायरोमॅग्नेटिक रेशिओ. फॉर एन इलेक्ट्रॉन revolving in circular orbit, the angular momentum is integral multiple of h upon 2 pi. From Bohr's postulate of hydrogen atom, second postulate आपण जो स्टडी केला atoms molecule and nuclear मध्ये, त्या सेकंड पॉस्टुलेट नुसार अँग्युलर मोमेंटमची किंमत h अपॉन 2 pi च्या इंटिग्रल मल्टिपल्स मध्ये असते. सो L इज इक्वल टू MEVR is equal to NH upon 2 pi. Substituting value of L in the above equation म्हणजे 11.11, L ची किंमत आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. सो M ऑर्बिटल इज इक्वल टू, इथं बघा E अपॉन ट्वाइस एम ई तसाच राहणार आहे, फक्त L च्या ऐवजी काय टाकायचं आहे NH अपॉन 2 पाय. अगोदर 2 आहे, आणखीन 2 आला. सो M ऑर्बिटल इज इक्वल टू E NH divided by 4 pi me. For first orbit n is equal to 1. पहिल्या ऑर्बिट साठी n ची किंमत 1 पुट करायची. सो m ऑर्बिटल इज इक्वल टू EH अपॉन 4 pi me. ही जी क्वांटिटी आहे EH अपॉन 4 pi me इज कॉल्ड बोर मॅग्नेट्रॉन. दोन शब्द आलेले आहेत. पहिला शब्द आहे गायरोमॅग्नेटिक रेशो ई अपॉन ट्वाइस एम ई, आणि दुसरा जो आहे कॉन्स्टंट EH अपॉन 4 पाय एम ई. या कॉन्स्टंटला या क्वांटिटीला म्हणायचं आहे बोर मॅग्नेटॉन. द व्हॅल्यू ऑफ बोर मॅग्नेटॉन इज 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. EH पाय आणि ME या व्हॅल्यूज या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या तर बोर मॅग्नेटॉनची किंमत किती येते आहे 9.274 इंटू 10⁻⁻24 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन ॲटम इज स्टेटेड इन टर्म्स ऑफ बोर मॅग्नेटॉन BM. ॲटम मधील किंवा ॲटमचं जे काही मॅग्नेटिक मोमेंट आहे हे बोर मॅग्नेटॉनच्या स्वरूपात नेहमी व्यक्त केलेलं असतं. ॲज स्टेटेड अर्लियर, अपार्ट फ्रॉम ऑर्बिटल मोशन, इलेक्ट्रॉन स्पिन ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स टू द रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट ऑफ अन ॲटम. पूर्वी आपण जे काही अभ्यासलेलं आहे त्यामध्ये आपण बघितलं की ॲटमचं जे काही एकूण मॅग्नेटिक मोमेंट आहे हे दोन पद्धतीने निर्माण होत आहे, दोन पद्धतीमुळे आहे. एक आहे इलेक्ट्रॉनच्या ऑर्बिटल मोशनमुळे आणि दुसरा आहे इलेक्ट्रॉनच्या स्पिन मोशनमुळे. वेक्टर सम ऑफ these two movements is the total magnetic moment of an atom. ॲटमचं एकूण मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे ॲटमचं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोशन, ऑर्बिटल मोशनमुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक मोमेंट आणि इलेक्ट्रॉनच्या स्पिनिंग मोशनमुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक मोमेंट. You have studied Pauli's exclusion principle. According to it, no two electrons can have same set of quantum numbers. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल स्टडी केलेला आहे. या प्रिन्सिपल नुसार कुठल्याही दोन इलेक्ट्रॉन्सकडे सारख्याच क्वांटम नंबरचा संच, सेम सेट ऑफ क्वांटम नंबर्स कधीच नसतो. नेमली क्वांटम नंबर्स कुठले आहेत N, L, ML आणि MS. स्पिन मॅग्नेटिक मोमेंट, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट
प्रिन्सिपल क्वांटम नंबर आणि एल, एल म्हणजे अँग्युलर मोमेंटम. डिफायनिंग अ स्टेट. इलेक्ट्रॉनचं स्टेट निश्चित करण्यासाठी 4 क्वांटम नंबर्सची आवश्यकता असते, एन, एल, एम एल आणि एम एस. मग कुठल्याही 2 इलेक्ट्रॉन्सचे हे 4 क्वांटम नंबर एकसारखे कधीच असू शकत नाही. Therefore, the resultant magnetic dipole moment for these atoms with pair of electrons in the same state defined by N, L, M, L will be 0 as discussed in the box below. Resultant magnetic dipole moment अशा atoms ज्यांच्यामध्ये pair of electrons आहेत, ज्यांचं स्टेट एन, एल आणि एम एल ने डिसाइड होईल, ही किंमत 0 असेल ॲज डिस्कस्ड इन द बॉक्स बिलो. इथे बघूया. लेट अस कन्सिडर वेदर द गिवन ॲटम हॅज पेअर्ड इलेक्ट्रॉन और अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. वी विल फॉलो 3 steps. राइट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, draw valence orbital, identify if paired electron exist. Example chlorine. Chlorine मध्ये it has 17 electrons. Electronic configuration काय येईल? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p5. Identify if unpaired electron exist. इथे 5 इलेक्ट्रॉन आहे. 5 इलेक्ट्रॉन म्हणजे 2-2 ची जोडी असते. 2, 2, 4 आणि 1, 5 म्हणजे याच्यामध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. इग्नोरिंग इनर कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स अँड जस्ट कन्सिडरिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आता बघा 3s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एकाचा स्पिन अप, एकाचा स्पिन डाऊन. पी ऑर्बिटचे 3 भाग आहेत, px, py, pz. प्रथम इलेक्ट्रॉन 1, 2, 3 भरतील, चौथा इलेक्ट्रॉन उलट्या दिशेमध्ये स्पिन असेल, 5वा इलेक्ट्रॉन उलट्या दिशेमध्ये स्पिन असेल. हे पेअर्ड आहे, हे पेअर्ड आहे. मग एकच इलेक्ट्रॉन अनपेअर्ड राहिलेला आहे. देर इज 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. इन अ सिमिलर मॅनर स्टडी FeZn LHeBni, आयर्न, झिंक, हेलियम, बोरॉन, निकेल यांचे देखील अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तयार करा, व्हॅलन्स ऑर्बिट ड्रॉ करा आणि आयडेंटिफाय करा त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा नाही. द ॲटम्स विथ ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स in their outermost orbit will possess non-zero resultant magnetic moment. Inner orbits are completely filled, hence do not contribute to the total magnetic moment of the atom. जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील, ॲटम मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतील, तर आपल्याला माहिती आहे त्या 2 इलेक्ट्रॉन्सचे स्टेट डिफाईन करणारे जे 4 क्वांटम नंबर्स आहेत ते सारखे असू शकत नाही. म्हणजे एका इलेक्ट्रॉनचं मॅग्नेटिक मोमेंट दुसऱ्याच्या अगदी विरुद्ध असेल. हे दोघांचे मॅग्नेटिक मोमेंट्स एकमेकांबरोबर कॅन्सल होतील आणि त्या ॲटमचा एकूण मॅग्नेटिक मोमेंट 0 असेल. पण जेव्हा एखाद्या ॲटममध्ये ऑड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये इट विल पॉजेस नॉन झिरो रिझल्टंट मॅग्नेटिक मोमेंट. याचा मॅग्नेटिक मोमेंट याच्याबरोबर कॅन्सल झालं, याच्या मॅग्नेटिक मोमेंट याच्याबरोबर कॅन्सल झालं. पेअर्ड इलेक्ट्रॉन असतील ते मॅग्नेटिक मोमेंट दोघांचे एकमेकांबरोबर कॅन्सल होतील. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला तर त्याचा मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल करणारा दुसरा इलेक्ट्रॉन नाही. म्हणजे या ॲटममध्ये नॉन झिरो मॅग्नेटिक मोमेंट असेल. इनर ऑर्बिट्स आर कम्प्लिटली फिल्ड, हेन्स दे डू नॉट कॉन्ट्रीब्यूट टू द टोटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द ॲटम. आतल्या ऑर्बिट्स ज्या फील्ड आहेत त्यांचे मॅग्नेटिक मोमेंट 0 असतील कारण ते एकमेकांबरोबर कॅन्सल झालेले. मॅग्नेटायझेशन अँड मॅग्नेटिक इंटेन्सिटी. In the earlier section, you have seen that atoms with unpaired electrons have a net magnetic dipole moment.
जे ॲटम्समध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामध्ये काहीतरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची किंमत 0 नसेल. द बल्क मटेरियल इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ सच ॲटम्स, each having an inherent magnetic moment. जर आपण मटेरियल बल्कमध्ये घेतला, म्हणजे पूर्ण पदार्थ घेतला, तर त्याच्यामध्ये असे असंख्य ॲटम्स असतील आणि प्रत्येक ॲटमला स्वतःचं इंटरनल म्हणजे इनहेरंट मॅग्नेटिक मोमेंट असेल. द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट्स आर रँडमली ओरिएंटेड अँड हेन्स the net dipole moment of many of the bulk materials is 0. मग पदार्थामध्ये प्रत्येक ॲटमला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, पण प्रत्येक ॲटमचं मॅग्नेटिक मोमेंट रँडमली ओरिएंटेड आहे, वेगवेगळ्या दिशेमध्ये आहे. मग अशा पदार्थाचं एकूण मॅग्नेटिक मोमेंट जर आपण काढलं तर ती एकूण मॅग्नेटिक मोमेंटची किंमत 0 येऊ शकते. फॉर सम मटेरियल्स such as Fe2, Fe3O4, the vector addition of all these magnetic dipole moments may not be 0. काहींमध्ये ती 0 होईल आणि Fe3O4 हे मटेरियल जर घेतलं तर सगळ्या ॲटम्सच्या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची बेरीज ही 0 येत नाही. Such materials have net magnetic moment. The ratio of magnetic moment to the volume of the material is called magnetization. त्या पदार्थाचं एकूण मॅग्नेटिक मोमेंट भागिले त्या पदार्थाचं व्हॉल्यूम, हा जर भागाकार, हा जर आपण रेशो घेतला तर या रेशोला म्हणायचं आहे मॅग्नेटायझेशन. सो कॅपिटल M इज इक्वल टू M नेट. नेट म्हणजे एकूण मॅग्नेटिक मोमेंट भागिले त्या पदार्थाचं व्हॉल्यूम. मॅग्नेटायझेशन म्हणजे कॅपिटल M इज अ वेक्टर क्वांटिटी हॅव्हिंग डायमेन्शन्स L⁻⁻1 A⁻1 and SI unit is ampere per meter. Consider a rod of such material with some net magnetization placed in a solenoid with n turns per unit length and carrying current I. असा एखादा पदार्थ ज्याचा मॅग्नेटिक मोमेंट, नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 नाही, म्हणजे ज्या पदार्थामध्ये मॅग्नेटायझेशन आहे असा पदार्थ आपण एका सोलेनॉइडच्या आतमध्ये ठेवणार आहोत. सोलेनॉइड म्हणजे एक लॉंग करंट कॅरिंग कॉइल किंवा एक लॉंग कॉइल जिचा आकार हेलिकल आहे. मग या कॉइलच्या युनिट लेंथ मध्ये n टर्न्स आहेत. मग या सोलेनॉइडच्या मध्ये ज्या कॉइल्स आहेत त्यांची संख्या n पर युनिट लेंथ आहे आणि कॅरिंग करंट I एवढा करंट तो सोलेनॉइड कॅरी करतोय. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड इज गिवन बाय, आपण मागच्या चॅप्टर मध्ये सोलेनॉइडच्या सेंटरला ऍक्सियल पॉइंट वरती निर्माण होणारं मॅग्नेटिक फील्ड काढलं. किंमत होती B0 इज इक्वल टू μ0 NI. N म्हणजे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ आणि I म्हणजे त्या सोलेनॉइड मधनं जाणारा करंट. लेट अस डिनोट द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द मटेरियल केप्ट इनसाइड द सोलेनॉइड बाय BM. B0 सोलेनॉइड मधनं जाणाऱ्या करंटने निर्माण केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे. आता जे मटेरियल आपण सोलेनॉइड मध्ये ठेवणार आहोत ते मटेरियल मॅग्नेटाइज होणार आहे आणि त्या मटेरियलचं जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे हे आपण BM ने दर्शवणार आहोत. Thus, the net magnetic field inside the rod can be expressed as एक B is equal to B0 plus BM. B0 म्हणजे सोलेनॉइड मधून जाणाऱ्या करंटने निर्माण केलेला मॅग्नेटिक फील्ड. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये मटेरियल ठेवलेलं आहे म्हणजे ते मटेरियल मॅग्नेटाइज होईल, ते मॅग्नेटिक मोमेंट प्राप्त करेल.
मग त्या मटेरियलने प्राप्त केलेलं मॅग्नेटिक फील्ड BM आहे. म्हणून त्या सोलेनॉइडच्या आतमध्ये एकूण मॅग्नेटिक फील्ड म्हणजे सोलेनॉइडचं मॅग्नेटिक फील्ड प्लस मॅग्नेट तो पदार्थ जो आपण ठेवलेला आहे तो मॅग्नेटाइज झाल्यामुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक फील्ड. इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट BM इज प्रपोर्शनल टू मॅग्नेटायझेशन M ऑफ द मटेरियल. जे काही मॅग्नेटिक फील्ड मुळे निर्माण झालेलं मॅग्नेटिक मोमेंट आहे BM, हे BM मॅग्नेटायझेशन वरती अवलंबून आहे. त्या मटेरियलचं जे मॅग्नेटायझेशन होतं आहे त्या मॅग्नेटायझेशन वरती अवलंबून असणार आहे. सो BM इज प्रपोर्शनल टू M. प्रपोर्शनलचं इक्वल केलं तर BM इज इक्वल टू μ0 टाइम्स M, where μ0 is permeability of free space. पहिले इक्वेशन आहे B इज इक्वल टू B0 प्लस BM. BM ची किंमत M ला प्रपोर्शनल आहे म्हणून BM प्रपोर्शनल टू M किंवा BM इज इक्वल टू μ0 M. ही किंमत वरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू. सो B इज इक्वल टू μ0 Ni प्लस B0 जो आहे त्याला μ0 च्या स्वरूपात व्यक्त करतोय. सो μ0 टाइम्स M. BM ची किंमत μ0 M टाकलेली आहे आणि B0 हे करंट निर्माण केलेलं मॅग्नेटिक फील्ड आहे म्हणून त्याची किंमत μ0 टाइम्स Ni. Ni म्हणजे मॅग्नेटिक मोमेंट. हियर वी विल इंट्रोड्यूस वन मोर क्वांटिटी कॉल्ड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. इथं आपण आणखीन एक नवीन क्वांटिटी इंट्रोड्यूस करणार आहोत आणि या क्वांटिटीचं नाव आहे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. वेअर हा जो N आणि I चा गुणाकार आहे याला आपण H म्हणणार आहोत. H म्हणजे काय आहे? मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. द नोटिसेबल डिफरन्स between the expression for B and H is that H does not depend on the material rod which is placed inside the solenoid. B आणि H हा B आहे आणि हा H आहे. तर B आणि H या दोघांमध्ये काय फरक आहे, काय डिफरन्स आहे? तर डिफरन्स काय आहे? H does not depend on the material of the rod. H ही किंमत रॉडच्या मटेरियल वरती अवलंबून नाही, ती फक्त N आणि I वरती अवलंबून आहे, विच इज प्लेस्ड इनसाइड द सोलेनॉइड. H ते जे मटेरियल आपण ठेवलेलं आहे त्या मटेरियल वरती अवलंबून नाही. सो B इज इक्वल टू N आणि I या गुणाकाराच्या ऐवजी H टाकायचं आहे. सो B इज इक्वल टू μ0 H प्लस μ0 M. μ0 कॉमन काढला. सो B इज इक्वल टू μ0 टाइम्स H प्लस M किंवा H इज इक्वल टू H ची किंमत काय होईल? B अपॉन μ0. हा M तिकडे पाठवायचा. H इज इक्वल टू B अपॉन μ0 मायनस M. फ्रॉम द अबव एक्सप्रेशन we conclude that H and M have same units, that is ampere per meter, and also have same dimensions. H आणि M या दोघांचे युनिट्स एकसारखे असतील, दोघांचे डायमेन्शन्स हे देखील समान असतील. Thus, the magnetic field induced in the material B depends on H and M. जे काय मॅग्नेटिक फील्ड त्या मटेरियल मध्ये निर्माण होत आहे हे कशावरती अवलंबून आहे? H आणि M वरती. Further, it is observed that if H is not too strong, the magnetization M induced in the material is proportional to magnetic intensity. पुढे हे देखील सिद्ध करता येऊ शकतं की जर H ची किंमत खूप जास्त नसेल तर मॅग्नेटायझेशन M induced in the material is proportional to magnetic intensity. मग H आणि M यांच्यामध्ये संबंध काय आहे? M is proportional to H. M is proportional to H. कॉन्स्टंट घ्यायचं ठरलं, इक्वल करायचं ठरलं, M is equal to some constant into H.
हा कॉन्स्टंट आपण घेतो आहे काय, CHI. याचा उच्चार हे नवीन सिम्बॉल जे एक्स आकारासारखं दिसतंय या सिम्बॉलला काय असं म्हणायचं, CHI त्याचं स्पेलिंग आहे. सो M इज इक्वल टू काय टाइम्स H, वेअर काय इज कॉल्ड मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. हा जो कॉन्स्टंट आपण इथे घेतलेला आहे काय, याला मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी म्हणायचं आहे. इट इज अ मेजर ऑफ द मॅग्नेटिक बिहेवियर ऑफ द मटेरियल इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या पदार्थाचं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतरचं जे बिहेवियर आहे, हे बिहेवियर हा कॉन्स्टंट काय सांगेल, म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सांगेल. काय इज द रेशो ऑफ टू क्वांटिटीज विथ सेम युनिट्स. कायची किंमत काय होईल, M/H. M आणि H चं युनिट सारखं आहे. हेन्स इट इज अ डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. फ्रॉम इक्वेशन 11.15 अँड इक्वेशन 11.17. 11.15 म्हणजे हे इक्वेशन, 11.17 म्हणजे हे इक्वेशन. म्हणजे थोडक्यात ही किंमत M ची ही किंमत या फॉर्म्युल्यामध्ये टाकायची आहे. सो वी गेट B इज इक्वल टू μ0 टाइम्स H प्लस काय H. H कॉमन निघेल. B इज इक्वल टू μ0 टाइम्स 1 प्लस काय टाइम्स H. या 1 प्लस कायच्या ऐवजी मी लिहितो आहे एक नवीन कॉन्स्टंट μr. सो इथे मी काय सबस्टिट्यूशन केलेलं आहे, μr इज इक्वल टू 1 प्लस काय. सो आपल्याला हे इक्वेशन मिळालं, B इज इक्वल टू μ0 μr इंटू H. आता मी काय करतो आहे, μ0 आणि μr हा जो गुणाकार आहे याच्या ऐवजी लिहितो आहे μ. सो B इज इक्वल टू μ टाइम्स H. इथं सबस्टिट्यूशन काय केलेलं आहे, μ इज इक्वल टू μ0 टाइम्स μr. μ इज इक्वल टू μ0 ॲज इट इज. μr ची किंमत आहे 1 प्लस काय. सो हे देखील एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. हियर μ इज magnetic permeability of the material, analogous to epsilon in electrostatics, and μr is the relative magnetic permeability of the substance. आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये एक इक्वेशन घेतलं होतं, K इज इक्वल टू डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट K इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन 0. इथं K च्या ऐवजी आलेला आहे म्यू आणि इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन 0 च्या ऐवजी आपण घेणार आहोत μ0 आणि μr. मग μr हा K च्या समान आहे. K इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन 0. तसं μr इज इक्वल टू म्यू अपॉन μ0. म्यू म्हणजे मीडियमची परमिएबिलिटी, μ0 म्हणजे फ्री स्पेसची परमिएबिलिटी. या दोघांचा रेशो घेतला तर आपल्याला मिळेल रिलेटिव्ह परमिएबिलिटी. मग रिलेटिव्ह परमिएबिलिटी ही डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये जो आपण डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट घेतलेला आहे त्याच्या समान आहे. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण जो इप्सिलॉन घेतलेला आहे त्याच्या समान कोण आहे, तर म्यू. लक्षात घ्या दोन इक्वेशन, K इज इक्वल टू इप्सिलॉन अपॉन इप्सिलॉन 0. इथं तेच इक्वेशन कसं लिहिलेलं आहे, μr इज इक्वल टू म्यू डिवायडेड बाय μ0. मग K च्या ऐवजी आला μr, इप्सिलॉन च्या ऐवजी आला म्यू आणि इप्सिलॉन 0 च्या ऐवजी आलं μ0. यानंतरचा पुढचा जो काही भाग आहे तो एक्सक्लूड केलेला आहे. डायमॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम आणि फेरोमॅग्नेटिझम या 3 प्रकारचे पदार्थ आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स एक्सक्लूड केलेल्या आहेत. इफेक्ट ऑफ टेम्परेचर एक्सक्लूड केलेला आहे. हिस्टेरिसिस हाही भाग एक्सक्लूड केलेला आहे.
परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट हा भाग देखील एक्सक्लूड केलेला आहे आणि मॅग्नेटिक शिल्डिंग हा भागही एक्सक्लूड केलेला आहे. तर इथं आपला हा चॅप्टर पूर्ण होतो. इथं आपला सिलेबसही कंप्लीट होतो आहे. कुणाला काही डाऊट्स असतील तर ते वैयक्तिक कॉलेजमध्ये आल्यानंतर किंवा ग्रुपवरती मला SMS करून किंवा व्हॉट्सॲप करून प्रश्न मला विचारून घ्या. डाऊट्स तुमचे क्लिअर करा. तुम्हाला आता रिव्हिजनला लागायचं आहे आणि जर आपल्या प्रिलिमच्या परीक्षा होणार असतील तर त्यासाठी तुम्हाला सज्ज राहायचं आहे. तुमच्यासाठी प्रत्येक चॅप्टरचे जे काही प्रश्न उत्तर आहे हे मी बऱ्याच चॅप्टरचे पोस्ट केलेले आहेत, पण कॉलेज सुरू झाल्यानंतर मला हे रेकॉर्ड करण्याची संधी वेळ मिळालेला नाही. तरी देखील माझ्या परीने पुढचा जो काही वेळ मला उपलब्ध होईल त्यामध्ये मी तुम्हाला जवळपास प्रत्येक धड्याचे प्रश्न उत्तर जे आहेत, म्हणजे तुम्हाला पुस्तकात जी एक्झरसाइज दिलेली आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहे हे व्हॉट्सॲपवरती मी तुम्हाला पोस्ट करण्याचा प्रयत्न निश्चित करेन. कंटिन्यू करूया. काळजी घ्या, बाहेर पडू नका आणि परीक्षा जवळ आल्याने आता आपलं लक्ष जे आहे आपल्या फोकसमध्ये परीक्षा ही सर्वप्रथम येईल आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. थांबूया इथे.